ही DGCL ही VSR नावाची कंपनी, याची 5 विमानं त्यांनी बंद ठेवली, नाही तर बंद ठेवण्यासाठी सांगितलं. आता एक तुम्ही समजून घ्या, VSR नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीकडे 20 पेक्षा जास्त विमानं आहेत. परवाच्या रिपोर्ट DGCL म्हणजे केंद्रातली जी संस्था आहे त्यांनी 5 विमानं ग्राउंड केली असं त्यांनी सांगितलं, म्हणजे बंद केली, बंद करण्यासाठी सांगितलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं का त्याच्यामध्ये नॉन कम्प्लायन्स आहे. नॉन कम्प्लायन्स म्हणजे कुठेतरी त्रुटी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. ही काय गाडी नसती, विमान असतं, विमानामध्ये त्रुटी ठेवता येत नसतात. मग ते लेअर जेट नावाचं जे विमान ज्याला दादा इथं आले त्याच टाईपचे बाकीचे 5 विमानं हे त्यांनी थांबवले. म्हणजे DGCL स्वीकारलं की VSR कडे जे सर्व लेअर जेट विमानं होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. आता अनेक लोकांना वाटलं चला यश आलं, यश नाही ते नका एवढं यश आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 5 विमानं लेअर जेटची जर त्यांनी बसवली असतील तर माझा आणि आपला आणि सगळ्यांचा प्रश्न आणि महाराष्ट्र तमाम जनतेचा प्रश्न आहे की मग दादांना जे विमान दिलं ते त्रुटी असणारं विमान हे दिलं गेलं, हे मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं? आता मुद्दामून गेलं का चुकून दिलं हे जर शोधायचं असेल तर त्याला आपल्याला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन लागतं. FIR हा दुसऱ्या दिवशी होऊ शकला असता, पण आपण FIR केला नाही का? आपण DGCL काय म्हणतं याच्यासाठी वाट बघत होतो. आणि मग या VSR कंपनीबद्दल रिपोर्ट आल्यानंतर मग कालच्या दिवशी मुंबईला का बारामतीला आल्यानंतर आपण भावनिक व्हाल, इथं गर्दी होईल, या अनुषंगाने इथं नको, लोकांना त्रास नको म्हणून मुंबईला आपण FIR करण्याचा प्रयत्न केला. त्याला परवानगी आहे का? तर 100% आहे. त्याला आपण 0 FIR असं म्हणतो. तो FIR एका ठिकाणी केल्यानंतर तो FIR आपल्याला कुठेही पाठवता येतो जिथं खरेदी घटना घडली. पण काल आम्ही तिथं भांडून सुद्धा आम्हाला काय ऐकलं नाही. मग आम्ही इथं आलो, आम्हाला इथं सुद्धा तो FIR करून दिलेला नाही आतापर्यंत. 1 तासात आम्ही काहीतरी करतो असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता त्यामुळे FIR मध्ये आपण जे मुद्दे घेतलेले आहेत हे VSR कंपनीच्या मालकांवर तुम्ही तिथं मनुष्य वधाचा त्या ठिकाणी गुन्हा करा असं आपण सांगितलेलं आहे. कुठलंही विमान जसं असेल तसं ते कसं आहे हे बघण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते, DGCLच्या अधिकाऱ्यांची. म्हणजे अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल की विमान उडत असताना हे चांगल्या क्वालिटीचं आहे का ते बघा. पायलटच्या सुरक्षतेची आणि त्या विमानात बसणारे जे VIP ना ते इतर लोकांच्या सुरक्षतेची जबाबदारी ही DGCLची असते. म्हणून दुसरा FIR आपण कोणावर करायला सांगितलंय की जे अधिकारी त्या विमानाच्या निगडीत होते त्या लोकांवर DGCLच्या अधिकाऱ्यांवर FIR करा. कोणाचंही नाव घेतलेलं नाही. तिसरं अजून एक FIR आपण करायला लावला. तो कोणावर आहे? तो एरो नावाची कंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रामध्ये VIP नेते जे लोक आहेत त्यांना तिथं विमान कुठलं द्यायचं, कुठल्या कंपनीचं द्यायचं हे ठरवणारी कंपनी म्हणजे एरो या नावाची कंपनी आहे. त्या एरोच्या कंपनीने हे फॉल्टी विमान अजितदादांना का दिलं असा आमचा प्रश्न आहे. आणि त्या सोशल मीडियावर म्हणजे त्यांच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप होता आणि तो आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा असं आम्ही सांगितलं. त्या ग्रुपवर तिथं असणारा जो हँडलर आहे म्हणजे ते विमान कुठलं द्यायचं कसं द्यायचं निर्णय घेणारा जो माणूस आहे पवार नावाचा, याली सांगितलं होतं दादांच्या PA त्या ग्रुपवर की बारामतीचं जे वातावरण आहे ते क्लिअर आहे, विमान उडू शकतं. पण तसं नव्हतं. 3000 ची विजिबिलिटी होती, 5000 5 किलोमीटरची विजिबिलिटी लागती. हा नियम आहे लँड व्हायचा नाही, उडवण्याचा. मग जर इथं विजिबिलिटी 5000च्या खाली होती तर दादांचं विमान उडायलाच नको पाहिजे होतं. तरी त्या एरोच्या माणसाने सांगितलं उडवा, दादा निघले तरी चालतील, दादांना येऊ द्या, विमानात बसू द्या, दादा बारामतीला पोहोचतील. हे कोणी सांगितलं? एरो. त्यामुळे एरोच्या कंपनीवर FIR व्हावा असं आम्ही सांगितलंय. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर एरोचे मालक धरून कोण कोण आहे तर राज्यातले काही अधिकारी आहेत. त्यांची जबाबदारी काय आहे? जसं पोलिसांची जबाबदारी आपली काळजी घेणं FIR करणं आहे, तसं त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की VIP जेव्हा विमानाने जातो ते विमान नीट आहे का बघण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे जे आपल्या टॅक्सचा पगार त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे आम्ही सांगितलं की त्या ग्रुपवर अधिकाऱ्यांवर सुद्धा तुम्ही कारवाई करा, FIR करा. काय चुकीचं सांगितलंय का? कोणाचं नाव घेतलंय का? बरं, 5वं जे नाव नाहीये ते असं आहे की हे सगळं बघता आणि इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने चाललंय जो दाबण्याचा प्रयत्न तिथं केला जातो त्याला आम्हाला शंका येते याच्या मागे घातपात आहे. तर मग घातपात आहे का बघण्यासाठी जो व्यक्ती नाही तर ती संस्था कुठली आहे त्याच्यावर तुम्ही अननेम्ड म्हणजे बिना नावचं तुम्ही FIR करा असं आम्ही सांगितलेलं आहे.